मात्र आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल ते मात्र पाहणं फार महत्त्वाचं राहील। आता टेनिस बॉल क्रिकेट मध्ये तुमची कामगिरी चांगली आहे। आता खऱ्या अर्थाने आपण पाहतो लेदर बॉल मध्ये देखील त्यांचे खऱ्या अर्थाने सराव चालू आहे आणि निश्चित एक ना एक दिवस खऱ्या अर्थाने हा हिरा चमकल्याशिवाय राहणार नाही आहे। तेऱ्या बाई वन साइड कम ऑन आणि अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण करणारी टीम ने देखील नोंद घ्या। प्रत्येक टीमला 4 षटके जरा सा वज बोल ना बिना काय ना बिना माईक धरता देखून फॉक 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 आवाज जातो। जाऊया मैदानाच्या आतमध्ये मोठी लढत पाहायला मिळेल। पहिलं षटक हाताळण्यासाठी लिटीचा धारोळ संघाचा गोलंदाज जितेंद्र शेंडेला आपण पाहू शकाल। स्ट्राइक इन वरती आकाश, नॉन स्ट्राइक इन वरती दीपक। मॅचला होते सुरुवात। पहिलाच बॉल बांधाव लावली भेंडी, मेवण्या लावली भेंडी, बॉलरची मोडली मेंढी। बेकार षटकार। मॅन फ्रॉम शिळंदवाडी आपण संपर्क साधा। मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू हाताळला जातो आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण इथे मात्र पाहायला मिळालं। अजूनही जर पाहिलं तर निश्चित 5 चेंडू शिल्लक आहेत। जितेंद्रकडे भरपूर अनुभव आहे। यावेळेस मात्र जरूर पंचाकडे अपील केली होती परंतु काय सांगायचं भन्नाट कार्यक्रम। महागाईच्या काळात स्वस्ताची कमाल 5ला 1 ढाल 3 चकबार 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 डॉट बॉल। निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल छा पद्धतीने चेंडू टाकला। फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही। येणारा चेंडू यावेळेस हो लोवर फुललेंचा चेंडू होता। मजबूत मारलाय, हमसून मारलाय, धुमसून मारलाय। फिल्डर आलाय तो पण बस बेकार। खालची आळी वरची आळी सगळ्यात गेल्या तुक्यात बोलला सोळीत मळीत बेकार चौकार। आणि 10 धाव फलकावरती आपण पाहतोय। आमचा हेलिकॉप्टरचे कॅमेरा वाला गडी मला वाटत दिसत नाही। यस ड्रोन वाला गडी तुमचा हेलिकॉप्टर कॅमेरा नंतर येईल काही हरकत नाही। टाटा बाय बाय ओके मॅन थँक्यू। आता लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग पाहत असतील म्हणत असतील की षटक समाप्त झालं कसं तर 2 चेंडू पेनल्टीचे कपात केले गेलेत आणि त्यामुळे इथे मात्र षटक समाप्त होतंय। संघाची टोटल धाव फलकावरती मात्र दिल्या घरी सुखी राहावे हुंडा मागू नका 10 धावा अशा मात्र धाव फलकावरती जोडल्या गेल्यात। तोपर्यंत मात्र निश्चित आपण डीजे रामूला देऊया संधी। षटकाचा खेळ मात्र समाप्त झालाय। अगदी आपण पाहतो लिटिलचा धारोळ संघ खऱ्या अर्थाने पहिला एकमेव असा संघ आहे की पहिला खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला म्हटलं जातं स्वर्गीय रतन स्मृती चषक खऱ्या अर्थाने निश्चित आपण पाहतोय। पहिला आदिवासी संघ जो मात्र त्या स्पर्धेमध्ये खेळला गेला आणि या वर्षामध्ये पनवेल बागाची वाडी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळालाय। अनेक तारे सितारे खऱ्या अर्थाने एक गाव 11च्या माध्यमातून ती स्पर्धा आपण पाहिली। मैदानाच्या आतमध्ये जाऊया। कन्यादान करस महं आत्महं पुराणात्मं पंच डोळ्याला पाणी लावा नका लावू मग वाईट एक्स्ट्रा झाला आणि इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात 11 धावा फलकावरती आहेत। पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय। यावेळेस काय फटका आहे ओहो इथे मात्र भयानक कार्यक्रम। गच्चीत टाकीत टाकीत मासा माशाने मारलाय सूर चौकार मारलाय मोकार दूर
पाहू शकाल आमचे पहा ब्रदर स्पोर्ट वाहिनीचे सर्व यावेळेस मात्र निश्चित समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारची चुकी न करता नो हलिंग नो डुलिंग जागीत पंप करिंग दिल्या घरी सुखी राहावे विकेट. हे यो आमपर जागा आहे का यार ना हलतही नाही काय नाही आत्ताच मान हल्ली. हा जरूर वडापाव कडून धन झाली बाप्याची. इथे आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आकाश भगत यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळेल. सुशीलचं मात्र षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इथे मात्र निश्चित खोलवा डब्याचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न चेंडूला उचलला जाईल फेकी केला जाईल लाजबाब क्षेत्ररक्षण. बघता इथे मात्र धाबा आल्या गेल्यात या दोन आणि या 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली 17 धाबा. या धावफलकावरती आपण पाहतोय एक विकेट इथे मात्र गमावली गेली आणि इथे मात्र सुशीलचा विचार जर केला तर 4 चेंडू हाताळले गेले त्यामध्ये 7 धाबा खर्च करत एक विकेट. अक्रॉस द लाइन आंधळी शॉट भयानक कार्यक्रम 60 रुपए सेल लक्ष्मी सेल बाटो बाय बाटो टिकट बाटो लाइन से बाटो बारी बारी से बाटो सभी को बाटो किसी को मत बाटो टिकट मास्टर टिकट बाटो शियम कार्यक्रम झाला. काय सांगायचंय इथे मात्र आपण पाहू शकाल हा डॉट बॉल आला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय सुशीलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फुलरेचा बॉल तिथे मात्र आक्रमण आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय. इथे मात्र सीमारेषेच्या बाहेर अजून एक तडाखा आणि षटक क्रमांक इथे मात्र 2 समाप्त. डीजे रामू आपण पाहू शकाल खऱ्या अर्थाने निश्चित जे मात्र महिला वर्ग खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी खऱ्या अर्थाने निश्चित उपस्थित राहिलेत. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद. आणि इथे मात्र टाइम काउंट केला गेलाय यात मात्र शंका नाही. आता मात्र जर संघाचं कॅप्टन अजय शेंडे गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. यावेळेस दाबून मारलाय मजबूत मारलाय फिल्डर वाकून आलाय. भयानक कार्यक्रम खावा पक्का मीठ गाडी व्हावा नीट बास असा कार्यक्रम म्हणजे काय माहिती आहे का काका मामानी भरला गाव आणि पाणी प्यायला कोठे जाऊ गुचकी लागून धन. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल चेंडूला जरूर उचललं फेकी केलं परंतु इथे बॅकअप आलं त्यामुळे धावा वाचल्या अन्यथा धावा अजून खर्च होऊ शकल्या असत्या. एक धाव आली गेली आणि एका धावेच्या मदतीनं 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. पॉवर प्लेचं जर पाहिलं तर षटक चालू होतं आणि त्यामध्ये जर पाहिलं 2 चेंडू कपात होते तिथे मात्र 10 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 11 धावा आल्या अशा 21 झाल्या आणि या षटकाच्या पहिल्या बॉलवरती एक. यावेळेस मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला तिथे पाहावं लागेल. बस या भयानक कार्यक्रम झाला. काय सांगायचं लगीन जमवाय जेला बैर ही दायली आणि लग्नाला आंधळी उभी केली. सीएम कार्यक्रम नवरदेव पस्तावला टप्पा पडला. क्षेत्ररक्षकाला थोडस चकवा दिला. बॉल मात्र पहा रिप्लाय मध्ये पाहू शकाल क्षेत्ररक्षकाला चेंडूने चकवा दिला. अगदी जर पाहिला टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू थोडस पाठीमागे वळला आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जात असताना एकंदरीत 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अजय शेंडे पुन्हा एकदा यावेळेस देखील हो पुन्हा एकदा भयानक कार्यक्रम. याला सांगायचं म्हणजे खोक्यात खोका माचीचा खोका दूर दूर मारला. षटकार पहा निक्की आहे याचा कुठेतरी डोका मानाचे वरूच आहे ना. हो
काय रे शिरोड्यात गुतला का काय झाला? चांगला पटका आलाय, षटकार आलाय आणि इथे मात्र षटकाराच्या साह्यानं संघाची टोटल धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती आहेत. करायला लागत का खोट बॉल जेलाय तो परत झूम करायला लागत फोकस म्हणजे गौसाय त्रास नाही माकड लागा जागीच. जरूर जाऊया यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. यावेळेस निश्चित पुन्हा एकदा हलक्या हाताने फंच करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला गेलाय. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट झाली आणि ते एकच धाव एका धावेत मध्ये आता मात्र खंडित सापाडा हा संघ जाऊन पोहोचलाय. तेही 30 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने आज या मैदानावरती आजच्या रात्रीमध्ये आदिवासी टेनिस क्रिकेट मधले तारे सितारे खेळताना पाहायला मिळत आहेत. अगदी आपण पाहू शकाल प्रत्येक संघामध्ये आणि प्रत्येक संघाचा दबदबा सातत्याने टेनिस बॉल क्रिकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु आज कोण कुणावरती हवी ठरणार हे मात्र पाहावं लागेल. अजूनही या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथे मात्र अजय शेंडेने आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केल्यात. उर्वरित 2 चेंडूचा खेळ जो मात्र अजूनही शिल्लक आहे. यावेळी देखील फटका जरूर खोदून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला बॉल पर्यंत पोहोचला. एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाले. बस याची एक लचित मजा आहे. काय सांगायचं आहे भयानक कार्यक्रम. बघता बघता जर पाहिला एक सिंगल घेतली आणि सिंगलच्या साह्याने मात्र निश्चित आपण पाहतोय इथे मात्र 34 धावा धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण पाहतोय शेवटचा बॉल या षटकामधील अर्थात तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र अजून शिल्लक आहे. कुट्याप्याचा बॉल शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक त्याला मात्र बीट केले. बॉल मात्र यावेळेस थांबत नाही. बॉल मात्र निघून चाललाय. डीप थर्डमॅन सीमारेषा पार. धावा मिळतील 4. अजून एक इथे नशिबाचा मिळतोय हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने षटक क्रमांक 3 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आणि संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचले 38 धावा डिझाईन. इथे मात्र षटक क्रमांक 3 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला गेला आणि संघाची टोटल धावफलकावरती स्पर्धेमध्ये स्थान पण लाजवाब प्रयत्न कमालीचा क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले. थोडस अपयश आला परंतु आपण पाहू शकाल आता मात्र त्या पाणीच नका ते ठेवू. इथे या 2 धावेच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विशाल पहिल्या बॉलवरती सिंगल खर्च करत दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. यावेळेस काय फटका आहे. ओहो बेकार बाबा घुमायला तो बेकार षटकार. कांडी पाड्यावाल्या 2 तर बास आहे का काय केलं. ओलीची एंट्री जास्त जी लागली आज करू नका. खऱ्या अर्थाने आपण पाहिला इथे हा षटकार आला आणि चेंडू मात्र गायब झाला. तो सांगतो नशीब माणूस नाही बोवाला होतं काय सांगायचं साधा. इथे मात्र जरुरी इथे घडले का अजून एक लागोपाठचा हा धक्का क्रमांक इथे मात्र लागतोय. तो म्हणजेच दुसरा तिसरा
प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॉलर संभाळ, तुझं सारखं 4 घालायला लागतील याच्यात. डेंजर गडी आहे, मजबूत जाडा जुडा घट्टा गुट्टा आडिया बांध्याचा बॅट्समन प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल. सगळं तयार आपण 12वे खेळाडूच काय खायला दिला का नाही. मोकार पाव किलो झाला, चिंबलाय जसा काय सांगायचं आहे. जाऊया, 47 धावा आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला गेलाय आणि खांडीचा पाडा संघ मात्र 3 गड्याच्या मोबदल्यात 47 धाब्यांवरती जाऊन पोहोचलाय. तोपर्यंत मात्र आपण ऐकूया आमच्या डीजे भैयाच्या माध्यमातून चांगलं असं संगीत. अलोट गर्दीची मात्र आपण पाहतोय मैदानावरती. आज फायनलची रात्र आहे आणि फायनलच्या रात्रीमध्ये प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय कोण कुठे आहे हे मात्र शोधले जाते. आमचा मागाड्या भयानक आहे इथे. खऱ्या अर्थाने आपण जिथे जिथे प्रेक्षक मायबाप आहेत आणि तिथे मात्र निश्चित दर्शवलं जातं. अगदी आपण पाहतोय ब्रदर स्पोर्ट पायनीचे सर्वा अर्थात आमचे मित्र बाळा ज्यांना आपण पाहतोय अगदी दुहेरी कॅमेऱ्याच्या भूमिकेत. आणि यावेळेस योगेश आला गेलाय. संघातील अनुभवी खेळाडू फटका इथे बाद. आता काय सांगायचं आहे, काय सांगायचं आहे. ते या गाणं आहे नाही का, सासू सांग चुना नाही सुन चुना मागणी सासू तमाकू मळी. आता काहीतरी गाणं आहे ना, सेम कार्यक्रम झाला ना जरूर. यावेळेस मात्र निश्चित फुलरलेचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल वरती शतरक्षक आलाय. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं आता मात्र संघाची टोटल धाव फलकावरती संघाचा अर्धशतक इथे खंबली तोट आहे ते म्हणजे टीम खांडीचा पाडा. 50 धावा आजच्या रात्रीमध्ये मात्र इथे आपल्याला पाहायला मिळाल्यात. लाजवाब कामगिरी राहिली परंतु योगेश अगिवले त्याचं कौतुक करावं लागेल. संघाचा अनुभवी खेळाडू आहे आणि ते मात्र निश्चित पहिला बॉल त्यावरती 2 धाबा त्यानंतर 1 म्हणजे कमबॅक करणारी गोलंदाजी ते म्हणजे लिटिल स्टार दारुल संघासाठी करत असताना पाहायला मिळतोय. यस, गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल. भयानक कार्यक्रम इथे मात्र हा डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडला, थोडीशी उसळी घेतली फलंदाजाला मात्र गतीवरती नियंत्रण राखता आलं नाही. इथे मात्र हा चेंडू आला गेलाय तो म्हणजे डॉट. यावेळी देखील संधी आहे आणि इथे मात्र संधीचं केलं सोनं. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का, विकेट. जेवाला आमचा ना ज्याला 6 महिना अड्ड्यावरच होता. परवा तिथे का तरी गौसून आणलाय त्याला. काय सांगायचं आहे. आणि आज कडावलंय होता, आलाय दुरळा खाऊन. एकंदरीत आपण पाहतोय तसेच आमचे डीजे बादशाह हल्दीमध्ये जर पाहिलं तर ते किंग आहे. इथे जाऊया. अकुट टप्प्याचा चेंडू होता, थोडीशी उसळी घेतली आणि बघता बघता हा चेंडू जर पाहिला तर तो म्हणजे डॉट आला गेलाय. 5वा चेंडू षटकामधील डॉट हाताळलाय. कमालीची गोलंदाजी अवघ्या धावा खर्च केल्यात या षटकामध्ये 3. बोला मामा. नाही एक काम करा, इकडे इकडे या. खुर्शी आहे नाही, खुर्शव जाऊया. 50 धावा धावफलकावरती असताना खऱ्या अर्थाने आपण जर पाहिला शेवटचा बॉल देखील डॉट आला गेलाय आणि इथे मात्र आता मात्र निश्चित आपण पाहू शकाल पहिला डाव समाप्त झालाय आणि पहिल्या डावामध्ये धावा धावफलकावरती आपण पाहिल्यात
त्या म्हणजे 50 आणि इथे मात्र विजयासाठी 51 धाब्यांची गरज आहे. इथे खऱ्या अर्थाने टीम लिटिल स्टार धारोळ. पुढची मॅच तातू पारधी मामा, तुमचं सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे. अगदी मामा जर म्हटलं तर निश्चित मामा दिलदार आहे आणि इथे खऱ्या अर्थाने म्हटलं जातं ना की आज तरुणांसाठी कुठेतरी एक आदर्श आहे. म्हटलं जातं अगदी एक मन आहे ज्या पद्धतीने म्हटलं जातं तरुण गेला कोमादाना म्हातारा आला जोमात, जो सातत्याने आपण डायलॉग म्हणत आलोय त्या पद्धतीने निश्चित आम्ही मामांना पाहतोय. काय मामा बरं वाटतं ना? 51 धाब्यांची गरज आहे इथे आपण पाहू शकाल. आता मात्र निश्चित मित्रांनो मी मायक्रोफोनवरती थोडंसं परिवर्तन करतोय. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय तुकारामजी वाघ सरांना. धन्यवाद. आपण आवाज ऐकला, अतिशय चांगलं समालोचन. ज्याने कमी वयामध्ये आपल्या गावाचा, आपल्या नावाचा आणि आपल्या आईवडिलांचं नाव उंच शिखरावर नेऊन ठेवला असा आदिवासी भाषेतील हास्य सम्राट समालोचक अर्थातच योगेशजी वाघ. चला घेऊन चलतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी मात्र आपण सामना पाहतोय. एका बाजूने शहापूर विभागातील खांडीचा पाडा आणि त्याच्या विरुद्ध या ठिकाणी मात्र सामना करण्यासाठी सज्ज झालाय लिटिल स्टार धारोळ संघ. एकावन्न धावांचं लक्ष ठेवून सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण जाताना पाहतोय. धारोळ संघाची रन मशीन म्हणून ज्यांना संबोधलं जातं अर्थातच स्ट्राइकवर फलंदाज कवी शेंडे आणि पुष्पा या नावाने फेमस असणारा अर्थातच अनिल शेंडे. पुष्पा झुकेगा नहीं साला. चला गेम ऑन होईल. 51 धावा बनवायच्या आहेत. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्याच्या नावाने खऱ्या अर्थाने हा संघ ओळखला जातो तो व्यावसायिक खेळाडू म्हणून ज्याने नाव कमावलंय असा खेळाडू अंद गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल दीपक भगत. या ठिकाणी आमच्या समवेत तातुमामा पारधी सुद्धा जोडलेले आहेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूला मात्र उसळी जास्त आहे. वन बाउन्स पंचांनी मात्र ताकीद दिली आहे. उंचीप्रमाणे या ठिकाणी उंचीचा पुरेपूर फायदा उचलतोय अर्थातच दीपक भगत. इथे मात्र फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय, चेंडू थांबणार नाहीये. पहिला संघर्षाचा चौकार आलाय. कवी ऑन द निश्चितच आई गावदेवी ही स्पर्धा आपण पाहतोय मानाची आणि सन्मानाची. बॅटची हिडिंग आहे, जिथून मात्र मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक या ठिकाणी पहिला लागला. कवी शेंडे बॅक टू द डगआउट. मोठा मासा गळाला लागला.
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहू शकाल जितेंद्र शेंडे 2017चा बायकर मॅन सरपंच चषक बोहनुलीचा. इथून मात्र चांगला खेळ करावा लागेल. कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढले. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चाटेमध्ये चेंडूला उचललं फेकलं तोपर्यंत अवधी होता सिंगल धाव घेण्याचा. या सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. मॅच ठेवलेले आहेत आणि त्या पाहण्यासाठी जो मोठ्या संख्येने महिला वर्ग आलेला आहे त्या महिला वर्गाचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे मात्र बॅटची हिटिंग एज फर्स्ट स्लिप मधून चेंडू चाललाय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी त्याचा पुरेपूर फायदा उचलला जितेंद्र आणि अनिल या जोडीनं. इथे मात्र धावा मिळतील 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 7 धावा. लेग बाईच्या स्वरूपात या 2 धावा आहेत. धन्यवाद. डॉट चेंडू या ठिकाणी मात्र षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 1 गडी बाद 7 धावा. जितेंद्र शेंडेचा विचार केला तर 1 चेंडू फेस केला. 1 धावा संघासाठी दिले. अनिल शेंडे मात्र 2 चेंडू डॉट खेळलाय. फटका चांगला आहे. मनगटी ताकदीचा वापर मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं हँडसम संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला षटकार. जर विचार केला तर 13 धावा धावफलकावर लावल्यात. नावाप्रमाणे खेळ करताना आपण पाहतोय जितेंद्र शेंडेला 1 षटकार जरूर त्याच्या बॅट मधून आलाय. 51 धावा बनवायच्या आहेत. सिंगल बॅट कट आहे का पंचा? ओके बॅट कट. सिंगल मिळेल. या सिंगलला संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. 14 धावा. आतापर्यंत विचार केला तर 8 चेंडूचा खेळ संपलेला आहे. फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचललं फेकलं सिंगल मिळाले. सिंगल न संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा. शांत शांत वातावरणामध्ये या ठिकाणी मात्र सामने चालू आहेत. स्पर्धा आपण पाहतो आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024. फटका चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल 1 बॉल सीमा रेषा पार. धावफलकावर लावल्या गेल्या. आतापर्यंत अजयनं 4 चेंडू फेकल्या आणि अजयचा मात्र करपूस समाचार घेतलाय. 12 धावा खर्च केल्यात. स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहतोय जितेंद्र शेंडे. मनगटी ताकदीचा वापर
गेंद फेंकी थी शॉट में, उसे फेंक दिया पार्किंग लॉट में। या ठिकाणी मात्र नृत्य करताना आपण पाहतोय फुल एन्जॉय। इथे मात्र गरज होती का, इथून मात्र मैदान सोडावं लागेल। धक्का क्रमांक दुसरा लागला, अनिल शेंडे बॅक टू द डग आउट। जितेंद्र शेंडे चा विचार केला तर 6 चेंडू मध्ये 18 धावांचं योगदान दिलं होतं, परंतु त्या ठिकाणी मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला। इंडियन ऍक्शन मध्ये 4थ्या क्रमांकावर आपण पाहू शकाल 18 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला आदिवासी क्रीडा असोसिएशन अंबरनाथचे अध्यक्ष अर्थातच आदरणीय सुनीलजी शेंडे या ठिकाणी मात्र ऑन द स्ट्राइक वर आपण पाहू शकाल, ज्याने खऱ्या अर्थाने दारोळ संघाचं क्रिकेट घडवलं असं व्यक्तिमत्व अर्थातच सुनीलजी शेंडे पेशाने ग्रामसेवक आहे। येणारे 18 चेंडू आणि अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत। अजूनही सामना आपण बंद लिफाफ्यामध्ये पाहतोय। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आई गावदेवी पिंपळवाडी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024 पर्व दुसरे मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। जे प्रेक्षक वर्ग पदर स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या प्रेक्षक मायबापांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। रिवर्स अटेंड करायचं होतं, रिवर्स दूधारी तलवार म्हटली जाते, लगी तो आबाद नाही तो बर्बाद। इथे मात्र फलंदाज बर्बाद झाला, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये। पहिला चेंडू पेस केला आणि तोही रिवर्स। क्षमता आहे मात्र ती सिद्ध करण्याची खरी वेळ आहे, कारण स्पर्धा मानाची आणि सन्मानाची। या उंच ट्रॉफ्यांपैकी एक ट्रॉफी उचलण्यासाठी हा खेळ चालू आहे। मनगटी ताकदीचा वापर, मिड विकेटच्या डोक्याच्या वरना हाय हँडसम सुनील शेंडेने टोकला षटकार। बऱ्याच वेळा या फलंदाजाने विरोधी संघाला मात्र धूळ चाललेली आहे। 31 धावा, शॉर्ट पिच चेंडू, फटका फसला आणि इथून मात्र मैदान सोडावं लागेल। धक्का क्रमांक 3 लागला लिटिल स्टार दारोळ संघाला। या ठिकाणी मात्र ज्या फलंदाजाने एक षटकार दाखवला तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला येताना आपण पाहतोय सुनील शेंडे। खेळाडू या धारोळ गावाच्या टीम मध्ये आपण पाहू शकतात, म्हणून आणि जमेची बाजू असेल जोपर्यंत जितेंद्र शेंडे खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आरामात विजयाची स्वप्न पाहू शकेल हा लिटिल स्टार धारोळ संघ। अक्षय आहे गोलंदाजी मार्कवर, 4था चेंडू अक्षयनं फेकला, त्या ठिकाणी मात्र डॉट आलेत। चला 6 धावा धावफलकावर, सॉरी
या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्यान एक अवंतर धाव मिळेल। या अवंतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 32 धावा। आतापर्यंत अक्षयनं 4 चेंडू फेकल्यात आणि 4 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केल्यात। इथे मात्र फटका चांगला आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळून काढलाय क्षेत्ररक्षक आहे त्या दूरवर, त्याच्याकडनं बबलिंग पाहायला मिळत आहे, त्याचा पुरेपूर लगेच फायदा उचलला। 2 धावा, या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावर 34 धावा, 51 धावा बनवायच्या आहेत। विचार केला तर अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धाव्यांची गरज आहे। अजूनही बंद लिफाफ्यामध्ये आपण सामना पाहतोय, जो चांगला खेळ करेल तो मात्र या स्पर्धेत टिकून राहील। दोन्ही संघांना देऊया आपण बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ करा आणि या स्पर्धेवर आपल्या नावाचा आणि आपल्या गावाचा तसा उमटवा स्क्वेअर लेग रिझन मध्ये काढलाय। इथे मात्र खराब चांगली क्षेत्ररक्षण, परंतु शेवटच्या मुवमेंटला मात्र अक्षरशः क्षेत्ररक्षकाने झोकून दिलं, कारण शरीराची बॉडीचा वेट पाहिला तर थोडासा जास्त आहे, स्वतःला सावरू शकला नाहीये, परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब होतं। निश्चितच आपल्या संघासाठी धावा वाचवण्याचं काम केलं। इथून मात्र षटक क्रमांक 3 संपला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय 36 धावा, येणारे 12 चेंडू, अजूनही विचार केला तर 15 धाव्यांची गरज आहे। तो खेळाडू कुठे आहे? नाणेफेकीसाठी आला होता तो संघनायक। पंच निर्णय कळवायचा आहे। याऊन दे, नेटवर्क कमी आहे पत्र पाठायला। या तेरे भाई, या तेरा भाई, या एक रनाची पेनल्टी लावलेली आहे, 1 रन। पंच सामना थांबवायचा आहे। फलंदाजी करणाऱ्या संघाने ऑब्जेक्शन घेतलं, 1 रनाची पेनल्टी विषयी ते चर्चा करतायत। दोनचे 2 ना, ओके। 36 धावा धावफलकावर लावल्यात, पेनल्टीच्या 2 धावा लगेच ऍड करतो, याची लक्ष द्यायचं आहे। लिटिलचा धारोळ संघा धावफलकावर धावा लागल्यात 38। इथे मात्र फटका चांगला आहे, माहिती हिटिंग षटकार पाहायला मिळाला। इथे मात्र फटका अजून एक चांगला आहे, 10 कदम दाखवला फलंदाज आपण पाहतोय। जितेंद्र शेंड्याने मात्र या ठिकाणी एकट्याने किल्ला लढवलाय, या चौकाराने मात्र सामना खुला झालाय। संघाची धावसंख्या धावफलकावर 48, 48 धावा। 3 धाव्यांची गरज आहे। फटका अजून एक चांगला आहे,
एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 49 धावा. 8 चेंडू आणि 2 धावेची गरज. इथून मात्र चेंडूने सरळ इष्ट्यांचा वेध घेतला. धक्का क्रमांक 4 लागला तो लिटिल स्टार धारोळ संघाला. एकोणतीस धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. 10 चेंडू मध्ये 29 धावांचं योगदान दिलंय. फलंदाज आपण पाहतोय जितेंद्र शेंडे. इथे मात्र अतिशय चांगला वेगवान चेंडू फेकला होता. इथे मात्र आपल्या स्टाईलनं मात्र सामना संपवलाय. फलंदाज आपण पाहिला योगेश आगिवला आणि आपल्या स्टाईलनं मात्र इथून सामना संपलाय. सामना जिंकलाय तो लिटिल स्टार धारोळ संघानं. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच हारलेल्या माझ्या कांडीजपाडे संघाचं सुद्धा गोड गोड कौतुक. आपण या स्पर्धेत भाग घेतला आणि वेळेवर आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपला खूप खूप आभार. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. कुणाच्याही मनात प्रश्न नसेल. ज्याने 10 चेंडू मध्ये 29 धावांचं योगदान दिलं तो जितेंद्र शेंडे ठरला या सामन्याचा हिरो. पुढील बिग मॅच प्रेक्षक वर्गाच्या भेटीस येईल. एका बाजूने सचिन 11 माथेरान आणि त्यांच्या विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असेल अर्थातच रसायनी विभागातील एक दादा संघ रसायनी मोहपाडा. या दोन संघामध्ये